नमस्कार, मी अर्चना केतकर। आज मार्गशीर्ष वद्य द्वितीया शके 1945 सादर करत आहोत ठाणे वार्ता। ठळक घडामोडी। नवीन वर्षात 22 सुट्ट्या इतर वारी येणार असल्याने चाकरमान्यांची सुट्ट्यांसंबंधी चंगळ। ठाणे आयुक्तालयात 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर ऑल आउट ऑपरेशन आणि ठाण्याच्या गिरीप्रेमी 9 वर्षांच्या गृहिता विचारे हिने चक्क नऊवारी साडी नेसून सह्याद्री पर्वतरांगामधील अनवट लिंगाणा किल्ला केला लीलयासर। या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच आमच्या फेसबुक, यूट्यूब आणि संकेतस्थळाला सबस्क्राइब करायला विसरू नका। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा। यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। यावर्षी 31 डिसेंबरला लीप सेकंद नाही। नूतन वर्षात एक दिवस अधिक, भारतातून एकही ग्रहण दिसणार नाही। दोन पौर्णिमांना सुपरमून दर्शन, चाकरमान्यांसाठी सुट्ट्यांची चंगळ, सुवर्ण खरेदीदारांसाठी 5 गुरुपुष्य योग, विवाहेच्छुकांसाठी खूप विवाह मुहूर्त आणि गणेश भक्तांसाठी एक अंगारकी संकष्टी चतुर्थी असं 2024 हे नूतन वर्ष असणार असल्याचं पंचांगकर्ते दाकृ सोमण यांनी सांगितलं। सोमवारी 1 जानेवारी रोजी नूतन वर्ष 2024चा प्रारंभ होतोय। यावर्षी सन 2023 मध्ये लीप सेकंद धरला जाणार नसल्याने नूतन वर्षाचा प्रारंभ रविवार 31 डिसेंबर रोजी रात्री ठीक 12 वाजता होणार आहे। 2024 हे लीप वर्ष असल्याने या वर्षात जास्त काम करण्यासाठी आपणा सर्वांस एक दिवस जास्त मिळणार आहे। 2024 मध्ये 365 ऐवजी 366 दिवस असणार आहेत। तसंच 25 मार्च रोजी छाया कल्पचंद्रग्रहण, 8 एप्रिल रोजी खग्रास सूर्यग्रहण, 18 सप्टेंबर रोजी खंडग्रास चंद्रग्रहण, 2 ऑक्टोबर रोजी कंकणाकृती सूर्यग्रहण होणार आहे। परंतु यापैकी एकही ग्रहण भारतातून दिसणार नाही। 18 सप्टेंबर आणि 17 ऑक्टोबर या 2 पौर्णिमांना सुपरमून आहेत। 2024 मध्ये 24 सार्वजनिक सुट्ट्यांपैकी 2 सुट्ट्या रविवारी येणार आहेत। 22 सुट्ट्या इतर वारी येणार असल्याने चाकरमान्यांची सुट्ट्यांसंबंधी चंगळ होणार आहे। सोने खरेदी करणाऱ्यांसाठी 25 जानेवारी, 22 फेब्रुवारी, 26 सप्टेंबर, 24 ऑक्टोबर आणि 21 नोव्हेंबर असे 5 गुरुपुष्य योग येणार आहेत। गणेश भक्तांसाठी 25 जून रोजी एकच अंगारकी संकष्ट चतुर्थी योग येणार आहे। विवाहेच्छुकांसाठी जानेवारीमध्ये 12, फेब्रुवारीमध्ये 13, मार्चमध्ये 8, एप्रिलमध्ये 10, मे मध्ये 2, जूनमध्ये 2, जुलैमध्ये 6, नोव्हेंबरमध्ये 6 आणि डिसेंबरमध्ये 13 विवाह मुहूर्त दिले आहेत असंही दाकृ सोमण यांनी सांगितलं। पीएपी प्रकल्प विरोधात भाजप नेते किरीट सोमय्या यांचे मुलुंड पूर्व रेल्वे स्थानकाबाहेर लाक्षणिक उपोषण सुरू आहे। किरीट सोमय्या यांच्यासह मोठ्या संख्येने मुलुंडकर नागरिक देखील आंदोलनात सामील झाले आहेत। याआधी देखील या विरोधात किरीट सोमय्या यांनी मोर्चे, आंदोलने आणि सह्यांची मोहीम राबवली होती। बृहन्मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल चहल, उद्धव ठाकरे आणि इमारत व्यावसायिक यांच्या विरोधात आरोप करत घोषणाबाजी देखील करण्यात आली। चोरडिया या व्यावसायिकसह अन्य लोकांची आर्थिक चौकशीसाठी मुंबई आर्थिक गुन्हे शाखा या ठिकाणी जाणार असल्याचे सोमय्या यांनी सांगितलं आहे। या आंदोलनात भाजपचे माजी नगरसेवक नील सोमय्या यांच्यासह मुलुंडकर सहभागी झाले आहेत। कल्याण डोंबिवलीत कोरोनाच्या JN या नव्या व्हेरिएंटचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही। मात्र या नव्या व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर आरोग्य खाते अलर्ट झाले आहे। कोरोनासाठी संजीवनी ठरलेल्या बूस्टर डोसकडे मात्र नागरिकांनी पाठ फिरवल्याचं आकडेवारीवरून दिसून येत आहे। महापालिका हद्दीत आतापर्यंत 1,73,000 जणांनी कोरोनाचा बूस्टर डोस घेतला आहे। त्यामुळे नागरिकांनी जवळच्या लसीकरण केंद्रात बूस्टर डोस घ्यावा असं आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाने केलंय।
कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या 5 आहे. मात्र त्यापैकी एकही रुग्ण नव्या व्हेरिएंटचा नाही. महापालिकेच्या रुक्मिणीबाई आणि शास्त्रीनगर रुग्णालयात प्रत्येकी 10 बेडचे आयसोलेशन वॉर्ड सुरू करण्यात आले आहेत. तुर्तास लागण झालेल्या 5ही रुग्णांवर घरात विलगीकरण करून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सध्या महापालिकेच्या विविध आरोग्य केंद्रांवरून बूस्टर डोस दिला जात असून जास्तीत जास्त लोकांनी बूस्टर डोस घ्यावा असं आवाहन केडीएमसी उपायुक्त प्रसाद बोरकर यांनी केलं आहे. आरती लॅबने केलेला अंधाधुंद कारभार यातून रुग्णांची होत असणारी फसवणूक या संदर्भात आमदार संजय केळकरांनी आयुक्तांची भेट घेतली आणि तात्काळ आरती लॅब बंद करावं तसंच संबंधितांवर त्वरित कारवाई व्हावी अशी मागणीही केळकर आणि युवा मोर्चातर्फे आयुक्तांना करण्यात आली. भाजपा युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी एक धडक मोहीम आखली होती. या मोहिमेत महापालिकेच्या समोरील आरती लॅब इथे गरीब माणसांची फसवणूक होते आहे. खोटे रिपोर्ट दाखवले जातात, घाबरवलं जातं, जास्त पैसे त्यांच्याकडून लुटले जातात. त्या ठिकाणी अधिकृत डॉक्टरच नाहीत, स्टाफ ही लॅब चालवत आहे. तसंच या लॅबला महापालिकेने परवानगी दिलेली असून सध्या ही लॅब अयोग्यरित्या आणि बेकायदेशीररित्या चालवण्यात येते आहे. महापालिकेने संबंधितांवर त्वरित कारवाई करावी अशी मागणी आमदार संजय केळकर यांनी यावेळी केली आहे. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा. ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराईपासून मुक्तता मिळवा. डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यानपिढ्यांचं जिव्हाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल. आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट ट्यूब बेबीची ही सुविधा. डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल, महर्षी कर्वेपथ, ठाणे. 65 वर्षांची निरंतर सेवा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. नागरिकांना अधिकृततेच्या खात्रीसाठी बांधकाम परवानगीची माहिती दर्शनी भागावर लावण्याचे आदेश कल्याण डोंबिवली महापालिकेने दिले आहेत. कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत बेकायदा बांधकाम उभारण्याचं प्रमाण वाढतं आहे. या बेकायदा बांधकामातील घरे नागरिकांना कमी किमतीत विकून त्यांची फसवणूक केली जाते. केवळ नागरिकांचीच फसवणूक केली जात नाही तर महापालिका प्रशासन, राज्य सरकार आणि रेरा प्राधिकरणाचीही फसवणूक करण्यात येते आहे. यावर तोडगा काढण्यासाठी कल्याण डोंबिवली पालिकेकडून बांधकाम परवानगी प्राप्त असलेल्या भूखंडाच्या दर्शनी भागावर माहिती फलक लावण्याची सक्ती करण्यात आली आहे. महापालिकेकडून विविध भूखंड विकसित करण्यासाठी परवानगी दिली जाते. प्रचलित विकास नियंत्रण नियमावलीनुसार अशी बांधकाम परवानगी प्राप्त असलेल्या भूखंडाच्या दर्शनी भागावर माहिती फलक लावण्यास सक्ती करण्यात आली आहे. या माहिती फलकांमुळे नागरिकांना बांधकाम अधिकृततेविषयी सहजरित्या खात्री करता येऊ शकते. येत्या 3 दिवसात माहिती फलक लावण्याची कार्यवाही करण्यात यावी असे आदेश महापालिका आयुक्त इंदुराणी जाखड यांनी दिले आहेत. जे विकासक 3 दिवसांच्या आत माहिती फलक लावणार नाहीत ते बांधकाम अनधिकृत ग्राह्य धरून प्रभाग अधिकारी कार्यालयाकडून दंड आकारला जाईल. तसेच संबंधित बांधकामाला स्थगितीही देण्यात येईल असे आदेश महापालिकेच्या सहाय्यक संचालक नगर रचनाकार दिशा सावंत यांना दिले आहेत. स्वच्छ भारत मिशन टप्पा 2 अंतर्गत जिल्ह्यातील सर्व गाव हागणदारी मुक्त म्हणून घोषित करून या गावांमध्ये कायमस्वरूपी सातत्य राखणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायत ही कचरामुक्त होऊन स्वच्छ, सुंदर आणि कचरामुक्त होणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये स्वच्छता मोहीम राबवून गावे कचरामुक्त, स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जिंदल यांच्या मार्गदर्शनाखाली संवाद करण्यात आले. स्वच्छता मोहीम 3 जानेवारी रोजी जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये राबवण्यात येणार आहे.
त्यासाठी तालुका स्तरावर नियोजन करण्यात येणार असून पुढील सर्व नियोजन काटेकोरपणे करण्यात यावेत, अशी सूचना यावेळी मनोज जिंदल यांनी केली आहे। राष्ट्रीय ग्राहक हक्क दिवस निमित्ताने निर्धार जनजागृती फाउंडेशन, महाराष्ट्र राज्य आणि शिधावाटप परिमंडळ F36 आणि 41 यांच्या वतीने टाउन हॉल इथे ग्राहक हक्क जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। त्या अनुषंगाने ग्राहक मंचाच्या अध्यक्षा रिचा शर्मा यांनी उपस्थितांना ग्राहक हक्कासंबंधीच्या महत्त्वाच्या विषयांची माहिती दिली। ज्येष्ठ पत्रकार आणि व्यापारी संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत भोईटे यांनी उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन केलं। त्याचप्रमाणे वैध मापन विभागाचे उपनियंत्रक श्रीराम राठोड यांनी ग्राहकांची फसवणूक व ग्राहकांचे हक्क या विषयाबाबत प्रबोधन केलं। अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त केडी खापरे यांनी नागरिकांना औषध विक्री किंवा तत्सम विषयाबाबत कोणत्याही प्रकारची फसवणूक होत असल्यास थेट त्यांच्याशी संपर्क साधण्याचंही आवाहन केलं। ठाणे जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप यांनी नागरिकांनी प्रथम आपले हक्क ओळखले पाहिजेत, त्याविषयी जिज्ञासूपणे माहिती आत्मसात करायला हवी, तसेच स्वतः नियमांचे पालन करीत घटनात्मक व्यवस्थेनुसार चालले पाहिजे असंही सांगितलं। 2008ला तत्कालीन जिल्हा अध्यक्ष अशोक राऊळ यांना गाडी दिली होती, ती गाडी काही काळ जितेंद्र आव्हाड वापरत होते, अशी टीका राष्ट्रवादीच्या आनंद परांजपे यांनी केली आहे। काल प्रदेश कार्यालयामध्ये 2 गाड्या दाखवण्यासाठी आल्या, अजून जिल्हाध्यक्षांना गाड्या देण्याचा निर्णय झालेला नाही, पण ही पहिलीच वेळ नाही की जिल्हा अध्यक्षांना गाड्या दिल्या जात आहेत। 2008-9 मध्ये देखील जिल्हा अध्यक्षांना स्कॉर्पिओ गाडी देण्यात आल्या होत्या। खास करून ग्रामीण भागातील जिल्हा अध्यक्षांना ग्रामीण भागात फिरत असताना पुरेशी दळणवळणाची साधनं नसतात, म्हणून पक्ष कार्यासाठी ती गाडी दिली जाते। जितेंद्र आव्हाड हे विसरलेले असतील, तेही ठाणे शहर जिल्ह्याचे अध्यक्ष होते। तत्कालीन जिल्हा अध्यक्ष अशोक राऊळ यांना ती गाडी मिळाली, ती गाडी काही काळ जितेंद्र आव्हाडही वापरत होते। माणसाला विस्मृती ही देणगी देवाने दिली आहे। त्यांना अनेकदा स्वतःबद्दल आठवत नाही, म्हणून त्यांनी वक्तव्य केलं असेल। जिल्हा अध्यक्षांना कोणती गाडी मिळणार, कधी मिळणार याबाबतचा कोणताही निर्णय झालेला नाही। ठाण्यातले पदाधिकारी तर तुमच्या डोळ्यात डोळे घालून तुमच्या देखत आम्ही सर्व अजितदादांसोबत गेलो, आम्ही कोणीही घाबरलो नाही, तुमचा स्वीय सहाय्यक गेला, तुमच्या कार्यालयात अनेक वर्ष काम करणारा सहकारी गेला, त्यामुळे आम्हाला निवडणुका आल्या म्हणून घाबरून कुठेही जायची गरज नाही। आम्ही अजितदादांचे निष्ठावान आहोत, आमच्यासोबत 2 माणसं द्यावीत अशी कोणतीही परिस्थिती येणार नाही। जसजशी निवडणुका येतील तेव्हा तुमच्या आजूबाजूचे लोक टिकले आहेत का हे मात्र त्यांनी तपासून पाहावं। सध्या राज्यात काहीही घडलं तर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यावर टीका करायची, त्यांच्यावर टीका केल्याशिवाय आपल्याला TRP मिळणार नाही हे त्यांना कळून चुकलंय। त्यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी मंत्री त्यांना निधी मिळाला, पण जितेंद्र आव्हाड यांना त्यांच्या पक्षात कोणी गांभीर्याने घेत नाहीत। त्यांनी वक्तव्य करून सुधा जयंत पाटील आणि राजेश टोपे निधी परत करणार नाहीत। विजय वडेट्टीवार यांनी जे शब्द वापरले, माझी ती संस्कृती नाही, त्यांनी तर एकेरी जे बोलायचं होतं ते बोलले आहेत। ठाणे लोकसभा मतदारसंघ असेल, भिवंडी असेल, महायुतीकडून कोणीही उमेदवार असेल, आम्ही एकत्रित काम करू। पंतप्रधान मोदी हे 3ऱ्यांदा अधिक खासदार संख्या घेऊन कसे लोकसभेत जातील, महाराष्ट्रात 45 पेक्षा अधिक जागा कशा निवडून येतील यासाठी आम्हाला कामाला लागण्याचे सूचनाही दिलेल्या आहेत। नववर्षाच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ठाणे आयुक्तालयात ऑल आउट ऑपरेशन राबवण्यात आलं। यामध्ये 7 अवैध शस्त्र आणि 1 अग्निशस्त्र जप्तीची कारवाई करण्यात आली। तसंच विनापरवाना अवैध दारू विक्री करणाऱ्या 31 ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या। तडीपारीचे उल्लंघन करणाऱ्या 11 जणांना अटक, तसंच गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या 218 जणांवर कारवाई करण्यात आली। ऑल आउट ऑपरेशन दरम्यान 31 नाकाबंदी पॉइंट लावण्यात आले होते, तर 6 लाख रुपये दंड वसूल करण्यात आला आहे। नवीन वर्षाचे स्वागत शांततेत व्हावे आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रातील 5ही परिमंडळात ऑल आउट ऑपरेशनचे आयोजन करण्यात आलं। या मोहिमेत 215 अधिकारी आणि 1067 अंमलदार सहभागी झाले होते। यावेळी 16 अवैध शस्त्र, 15 फरारी आणि 14 पाहिजे असलेल्या आरोपींची चौकशी करून 3 आरोपींना अटक केली आहे।
तसंच 555 गुन्हेगारांची तपासणी केलेली आहे। या कारवाई दरम्यान अवैध दारूच्या 78 केसेस, अवैध जुगाराच्या 24 केसेस, पोफताच्या 344 केसेस केलेल्या आहेत। या कारवाईत 373 आस्थापनांची तपासणीही करण्यात आली। 30 वॉरंटची बजावणी केली आहे। वाहतूक पोलिसांनी देखील या मोहिमेत सहभाग घेतला असून यात अंमली पदार्थांचे सेवन केलेल्या 79 जणांवर कारवाई केली आहे। तसेच 53 ठिकाणी नाकाबंदीचे नियोजन करून वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध मोटार वाहन कायद्याअंतर्गत 6 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे। महाराष्ट्राची हिरकणी म्हणून ओळख असलेली ठाण्याची गिरीप्रेमी 9 वर्षांच्या चिमुकल्या गृहिता विचारे हिने नाताळची सुट्टी सत्कारणी लावली आहे। चक्क नऊवारी साडी नेसून गृहिताने रायगड जिल्ह्यातील सह्याद्री पर्वतरांगामधील अनवट असा लिंगाणा किल्ला लीलया सर केलाय। बालवयातच गिरीशिखरांच्या प्रेमात पडलेल्या गृहिताने आणखी एक शिखर सर केलंय। हिंदवी स्वराज्याचे कारागृह अशी ओळख असलेल्या किल्ले लिंगाणा गृहिताने 24 डिसेंबर रोजी सर केला। पारंपरिक नऊवारी साडी नेसून गृहिताने सकाळी मोहरी या बेस व्हिलेज पासून सुमारे 1.5 तासाची पायपीट करत रायलिंग पठार गाठलं। रायलिंग पठारावरून सुमारे 1500 ते 2000 फूट खोल दरीत म्हणजे सुमारे 1000 फूट लांबीच्या झिप लाईनवर झिपलिंग करून लिंगाणाचा पायथा गाठला। त्यापुढे गिर्यारोहणासाठी लागणारं सगळं साहित्य परिधान करून 3 तासात चढाई करत किल्ल्याचा टापू गाठला। त्यानंतर तासाभराच्या विश्रांतीनंतर गृहिताने 6 टप्प्यामध्ये रॅपलिंग करीत किल्ल्याचा पायथा गाठला। अशा प्रकारे सर्वात कमी वयात प्रथमच गृहिताने नवा विक्रम रचला आहे। या मोहिमेसाठी गृहिताला ॲडव्हेंचर ट्रेकचे अक्षय जमदारे, ऋषिकेश बापर्डेकर, कल्पेश बनवटे, नितेश पाटील, खुशल बेंद्रे, वैभव मंचेकर तसेच लिव्हिंग द ॲडव्हेंचरच्या अनंता मार्गले, सूरज नेवासे, अमोल तळेकर, श्रीनाथ पवार आणि कृष्णा मर्गले आदींचं मार्गदर्शन लाभलं। ठाण्यातील चिमुकल्या गृहिताने आजवर महाराष्ट्रासह जगभरातील उंच पर्वत शिखरही सर केली आहेत। वयाच्या 7व्या वर्षी तिने महाराष्ट्रातील सर्वात उंच कळसुबाई शिखर, 8व्या वर्षी नेपाळचा माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प आणि 9व्या वर्षी जगातील सर्वात उंच शिखर टांझानिया येथील माउंट किलिमांजारो सर केला। महाराष्ट्रातील चढाईसाठी अतिकठीण मानले जाणारे काही गड किल्ले आणि सुळके जसे मोरोशीचा भैरवगड, मलंगगड, तैलबैला, हरिहर, वजीर सुळका, नवरा नवरी सुळके देखील गृहिताने सर केले आहेत। ठाण्यात काल 13 नवीन कोरोनाग्रस्तांची नोंद झाली आहे तर एकूण 69 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे। यामध्ये 49 रुग्ण ऍक्टिव्ह असून होम क्वारंटाईनमध्ये 44 रुग्ण आहेत। ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना 31 डिसेंबर 2023 पर्यंत मालमत्ता करावरील 100% व्याज माफ। तसेच 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ। त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ। तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा। महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे। एटीएम, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहेत। यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता। ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याज माफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा। धन्यवाद। आपण आपले कार्यक्रम अथवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या आमच्या ईमेलवर कळवू शकता। ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा
नवीन वर्षात 22 सुट्ट्या इतर वारी येणार असल्याने चाकरमान्यांची सुट्ट्यांसंबंधी चंगळ. ठाणे आयुक्तालयात 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर ऑल आउट ऑपरेशन. आणि ठाण्याच्या गिरीप्रेमी 9 वर्षाच्या गृहीता विचारे हिने चक्क नऊवारी साडी नेसून सह्याद्री पर्वतरांगामधील अनवट असा लिंगाणा किल्ला केला. लीलया सर. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी बघायची राहून गेल्यास आपण आमच्या ठाणेवार्ता.in या संकेतस्थळाला किंवा फेसबुक पेज तसंच यूट्यूब चॅनलला अवश्य भेट द्या. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात फक्त श्रीस्थानक वाहिनीवर. धन्यवाद.